दिवाळीचं काम ओढून 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 असं वाटत होतं की खूप काम केलंय, बॉडी रिॲक्ट व्हायची बंद झाली होती. आळस आलाय, दुखतंय की अंगात जडपणा आलाय, काहीच कळत नव्हतं. त्याच्यामुळे सुधरत नव्हतं काय काम करावं काय करायला नको. पण अशा वेळेला देवाला माहीत असतं आपल्याशी कसं वागायचं आहे. तर एक क्लायंट आले अर्जंटचं साडी ब्लाऊज घेऊन आणि त्यांना हवंच आहे. त्यांनी म्हणजे नाही का रात्री आणून दिलं आणि त्यांना आज हवंच आहे. आज मी नाही का म्हटलं होतं आज मी जरा निवांत येईल, जरा निवांत कामं करेल. कुठलं काय हे बघा अर्जंट आलेलं आहे. अर्जंट साडी फॉल पिको सुद्धा आहे. त्यात आमची फॉलवाली गेली आहे मुंबईला. मग आता ह्यात आपल्या अंगात आलेला आळस कंटाळा असा चुटकी सरशी पळवून लावायचं कारण मात्र देवाकडे आहे. तो आहे इतर सर्वत्र आहे. त्याच्यामुळे आता अंगातला आळस झटकवून कामाला लागली आहे बघा. पटापट पटापट मापं घेतली ब्लाऊजची आणि ब्लाऊज आता कटिंगला घ्यायचं आहे. कारण ब्लाऊज मापाचं असलं की प्रॉपर त्याचं माप घेणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. अस्तर सुद्धा काढलेलं आहे. थोडंसं 19-20 मिळालंय पण फिरता कलर असल्यामुळे काम होऊन जाईल माझं. सगळ्यात अगोदर तुम्हाला तर माहिती आहे मी बाही कटिंग करते. बाही कटिंग केली की बाकीची बॉडी आहे ती कशीही ॲडजस्ट करता येते. 6.5 बाय 6.5ची बाही आहे. मार्किंग करून झालं लागलंच इथे कटोरीचे पॅटर्न घेऊन चेक करते. कारण तयार कटोरीचे पॅटर्न असतात ते तुम्हाला सुद्धा सांगितले आहेत कसे करायचे. तुम्ही आपले यूट्यूबचे व्हिडिओ पाहत असाल तर लॉंग व्हिडिओ याचा आहे सविस्तर अपलोड केलेला, तुम्ही जाऊन तो पाहू शकता. कारण याच्यामध्ये हे पेपर पॅटर्न ठेवून कटिंग कसं करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये वाढवायची किती कटोरी, कमी किती करायची, या सगळ्या गोष्टी. ड्राफ्टिंग तर झालेलं आहे, कटिंग करून घेऊया. कारण खूप आळस आला होता. तो आळस घालवण्याचा हा एकच मार्ग आहे की अर्जंट ऑर्डर येणं, ती मी घेणं आणि ती वेळेत पूर्ण करून देणं. हे पहा कटोरीचा साईड पार्ट रेडी झालेला आहे. कटिंग करून आणि हा कटोरीचा पार्ट. मेन फॅब्रिक कटिंग करायला घेतलं पाहिलं तर त्याला खूप चुने आहेत. त्याच्यामुळे त्याला प्रेस केल्याशिवाय कटिंगच करता येणार नाही. शिलाई पण पूर्ण सेंटरला, त्याची जी होलवाली स्टिच असते ना हे बघा पूर्ण सेंटरला आहे. ऑप्शन नाही आहे, जसं आहे तसं मला हे कटिंग करावंच लागणार. चला मग त्याच्यावर कटिंग करून घेते आणि शिलाईला गेलं